तर काल लोकशाहीच्या मंदिरामध्ये राडा झाला। पडळकर समर्थक आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांचा हा राडा झाला। यानंतर मध्यरात्री समर्थक नितीन देशमुख यांना ताब्यात घेतल्याने जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन देखील केलं। तर जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असलेले नितीन देशमुख यांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं। मात्र त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा मोठ्या आक्रमकपणे जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमकरित्या त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं। नितीन देशमुखचा काही दोष नसताना त्याच्यावर हल्ला झालेला असताना पोलिसांना का नेतात अशा प्रकारचा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर काल विधिमंडळाच्या लॉबीमध्ये राडा झाला होता। नितीन देशमुख यांच्यावर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप आहे आणि तसे व्हिडिओ सुद्धा समोर येत आहेत। तेव्हा पोलिसांनी या संदर्भात अशी कारवाई का केली असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा व्हिडिओ पाहून निश्चितच यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलेलं असताना सुद्धा अजूनही का कारवाई झालेली नाही असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी केला। ते राज्याचा विकास साधणं आणि सामान्यांचे प्रश्न सोडवणं यासाठी खरं तर ही वास्तूची ओळख आहे। विधिमंडळामध्ये त्यामध्ये राडा पाहायला मिळाला। काल संध्याकाळी विधिमंडळाच्या लॉबीमध्ये तुंबळ अशी हाणामारी झाली। आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। विधान भवनाच्या गेट बाहेर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झाला होता आणि त्याचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले। पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी विधिमंडळाच्या लॉबीमध्ये जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर हल्ला केला। यावेळी तिथे उपस्थित असलेले जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते धावून आले। यामध्ये पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि या घटनेमुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासातला हा गुरुवारचा दिवस काळा दिवस ठरला। यावर विविध नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्यात। गुंडाराज सुरू असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली। तर मुख्यमंत्र्यांनी गुंडांच्या पोशिंद्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। दरम्यान विधानसभा अध्यक्ष आज या कारवाईबाबतचा निर्णय घेणार आहेत। अत्यंत कडक कारवाई होणार। परंतु पासेस नसलेले ही लोक आहेत सातत्याने या सगळ्या विषयासंदर्भात मी अहवाल मागविलेला आहे। तो प्राप्त झाल्यानंतर मी पुढची भूमिका स्पष्ट करेन। परंतु मकोक्याचे आरोपी आतमध्ये येतात असं देखील जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे। अहवाल येऊ दे, अहवाल आल्याशिवाय मी या संदर्भात कुठचंही स्टेटमेंट करू इच्छित नाही। परंतु आता ते दोन्ही जे लोक पकडली गेलेली आहेत पोलिसांकडनं त्यांच्यावरती मुख्यत्वे आज काय कारवाई केली जाणार? त्यांना योग्य ती कारवाई केली जाणार, फौजदारी कारवाई पण केली जाणार आणि माझ्या स्तरावरती विधिमंडळात जे अधिकार माझ्याकडे आहेत त्या स्तरावरती योग्य कारवाई होईल।